Hello everyone. Today's topic is linear programming. Problems. Linear programming problems. We called it as a LPP. Okay. Very important topic. From today we are decided to speak in Hindi or Marathi. Okay. So आजपासून मी माझ्या सगळ्या स्टुडंटसाठी त्यांची डिमांड होती स्टुडंट्सची की मॅम प्लीज थोडंसं मराठीतून पण सांगत चला. तर मी आता मराठी आणि हिंदी नाही, मराठी आणि इंग्लिश दोघांमधून मी कन्व्हर्सेशन करणार आहे. सो जर तुम्ही माझ्या चॅनलला कंटिन्यू राहत असाल तर तुमच्या SY सेकंड सेमिस्टरला मी तुमचा SE कव्हर करणार आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. ओके, आय विल कव्हर युअर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. आफ्टर SE we will cover OOS, object oriented software engineering. Okay, then after mathematics and statistics for first year student. Okay, जे newly admitted students राहतील तुम्ही त्यांना माझं चॅनल फॉरवर्ड करा, बिकॉज मी C प्रोग्रामिंग पण ऍड करणार आहे. त्याच्यामध्ये DBMS ऍड करणार, DBMS नंतर बघू, पण C प्रोग्रामिंग मी ऍड करणार आहे. ओके, स्टॅट्स तर आपलं नेहमीच असतंच. ओके, स्टॅट्स, मॅथ्स तर आहेच. सो तुम्ही तुमचे जे ज्युनियर्स असतील त्यांना तुम्ही माझं चॅनल ऍड करा, सो त्यांना याचा फायदा होईल. आणि तुम्ही चॅनलवर राहा माझ्या, बिकॉज SY ला मी SE आणि ऊस मध्ये नेहमी मुलं फेल होतात. ओके, सो ऊस हा फार महत्वाचा सब्जेक्ट आहे, बिकॉज ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. आणि मोर ओव्हर TY ला गेल्यानंतर मी .NET कव्हर करणार आहे. इट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, .NET. अँड मोस्ट पॉप्युलर इन इंडस्ट्री दॅट इज अ पायथन. पायथन पण मी तुमचं कव्हर करणार आहे. सो स्टे ट्यून ऑन माय चॅनल, सबस्क्राईब माय चॅनल and share it to your friends. Okay, so हळूहळू मी सगळे तुमचे सब्जेक्ट्स कव्हर करणार आहे. Now, what is our topic? Our topic is LPP. One more topic is there, cyber security. मार्केटमध्ये फार ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे हा सायबर सिक्युरिटी. TY ला आहे तुम्हाला सायबर सिक्युरिटी. सो ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे. हा पण सब्जेक्ट मी पुढे जाऊन कव्हर करणार आहे. सो चॅनलवर राहा नेहमी. तुमच्या सिनियर ज्युनियर सगळ्यांना शेअर करा, त्यांना पण फायदा होईल याचा. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग सब्जेक्ट, पेपर पॅटर्न, मार्क्स, इंटरनल एक्झाम, practical, any other subject, backlog. Okay, backlog. Okay, so ask me in a comment section. I will solve your any question. If you want any subject notes, just comment me. I will definitely try to fulfill your request on my side. Okay, first, what is the meaning of linear programming problem? Linear means, in a matrix chapter I already told you what is the meaning of linear. Okay, linear means असे इक्वेशन्स की त्या इक्वेशन्सची जी डिग्री असते, जी पॉवर असते, ती पॉवर 1 असते. ओके, दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज अ लिनियर इक्वेशन. ओके, याला आपण लिनियर इक्वेशन का म्हणायचं? बिकॉज याची जी पॉवर आहे ती किती आहे? 1 आहे. दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज अ लिनियर इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज वी नो, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे असतात? 2x² + 4x², 4x + 3, ह्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. का म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन? बिकॉज इट हॅज अ डिग्री 2. दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. वी कॉल्ड इट ॲज अ लिनियर इक्वेशन बिकॉज डिग्री इज 1. आणि या चॅप्टरमध्ये लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये आपल्याला तेच करायचंय की
जे काही इक्वेशन्स येतील त्यांना मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आणि आफ्टर दॅट, आफ्टर कन्वर्टिंग इन टू मॅथमॅटिकल फॉर्मॅट, कन्वर्ट इट इन टू द ग्राफिकल फॉर्मॅट. ओके, ग्राफमध्ये त्यांना कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. हळूहळू आपण बघणार आहोत कसं करायचं आहे. ठीक आहे, मग ग्राफिकलमध्ये कन्वर्ट करायचंय म्हणजे काय, मला एक्स कोऑर्डिनेट लागेल आणि वाय कोऑर्डिनेट लागेल. बरोबर, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट लागणार आहे म्हणजेच काय, इट रिफर्स टू एनी लिनियर रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल. इट इज refers to any linear relationship between two variable because x and y मी इथे इक्वेशन लिहिताना काय लिहिलं होतं, 2x plus 3y equal to 60. So it is a relation between x and y, unknown variables. ठीक आहे, तर याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. Why they use programming here? Programming means it is solved by mathematically, algorithmically. So that's why they use here programming. It refers to any problem that can be modeled and solved mathematically. That's why they are using a programming here. Okay. So, okay, moving forward, mathematical model of LPP. LPPचं मॅथमॅटिकल मॉडेल कसं असतं ते सांगते मी. सॉरी, ओके, मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ LPP. ओके, सी, जर माझ्याकडे लेट x1, x2, x3 up to dash dash xn, okay, be n decision variable, variables. What is the decision variable? I told you. Okay, decision variable. Then the mathematical form of LPP. Then mathematical form of LPP. LPP is, see, what is the mathematical form of LPP? Standard LPP चा फॉर्मॅट कसा असतो ते मी तुम्हाला सांगते. ओके, हे नेहमी एक्झामला विचारलं जातं. ऑलवेज आस्क इन एक्झाम फॉर द 4 or 6 मार्क्स. ओके, सी, Z equal to C1x plus C2x2 plus up to dash dash Cn xn. See, we called it as a optimized function. Z is called as the optimized. For a time being, just remember this words: decision variable, optimized function. After that, I will tell you what is the exactly meaning of these words. Optimized function. Z is called as the optimized function. What is the meaning of optimized function? It may be maximum or minimum. Maximum or मिनिमम. एक तर झेड हा मॅक्स असेल किंवा मिनिमम असणार आहे, त्याला म्हणायचं ऑप्टिमाइज फंक्शन. ओके, किंवा मग म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आय राईट हिअर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ठीक आहे, सब्जेक्ट टू द कन्स्ट्रेंट. सब्जेक्ट टू द कन्स्ट्रेंट. आता हे कन्स्ट्रेंट्स काय आहे, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स काय आहे, हे मी सगळं नंतर सांगणार आहे. पहिले मॅथमॅटिकल फॉर्म कसा असतो ते बघा. कन्स्ट्रेंट्स, subject to the constraint a11x1 plus a12x2 up to dash 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 a1nxn. आता हे जे काही इक्वेशन आहे याचा फॉर्मॅट कसा असणार आहे, आयदर लेस दॅन ऑर इक्वल टू or greater than or equal to. Okay, and here is some constant. Okay, again a21x1 plus a22x2 plus here also plus a2nxn. Similarly
B2 असे इक्वेशन्स असणार इथे आणि इथे असणार nth इक्वेशन. m2 x2 up to dash 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 amn xn less than equal to greater than equal to bn. ठीक आहे, तर हे सगळे झाले तिघही कन्स्ट्रेंट. तिघही म्हणजे n नंबर ऑफ कन्स्ट्रेंट्स. दिस इज माय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ओके, आफ्टर दॅट याच्यानंतर हा जो x आहे, x आणि x2, ठीक आहे, we called it as a non-negativity constraint. They are always positive. सगळ्यात शेवटी आपल्याला लिहायचं आहे की x1, x2 अप टू डॅश डॅश xn हे सगळे पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे, नसेल समजत स्क्रीनशॉट घ्या, तसंच राहू द्या. जेव्हा प्रॉब्लेम स्टार्ट होतील तेव्हा समजेल की एक्झॅक्टली व्हॉट इज द मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ एलपीपी. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. आता हे जे काही मी सिम्बॉलिकली तुम्हाला रिप्रेझेंट केलंय याचं मी एक एक्झाम्पल देते. एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ एलपीपी कसं असतं. ओके, सो वी विल गो थ्रू द वन एक्झाम्पल. सी, व्हॉट इज आवर फर्स्ट फंक्शन? इट इज अ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन z. Z either maximum or minimum. I write here max or mean. Max or mean z equal to 40x plus 30y. Okay, x and y are the unknown variables. We called it as a decision variables. Okay, this is my objective function. Objective function. I write shortcut here. You don't write. Subject to the constraint 2x1 plus 3, sorry, I write here x only, 3y less than or equals to 60. Again I write 4x plus 2y greater than or equal to 90. Okay. Again one more equation, x plus 3y equal to 9 equal to 30. Okay, these are the constraint, what we call constraint. Constraints and non-negativity restrictions. Non-negativity restrictions means there are two decision variable x and y, so x and y should be positive. We called it as a non-negativity condition or restrictions. I write shortcut here. Okay, this is my example. Take a screenshot. After writing a mathematical model, you have to give the one example. For example, then you will get the full marks. Okay, understood? Okay, next topic is formulation of LPP. Previous one is mathematical model of LPP and second one is the formulation. How to formulate the LPP? If they given theory part, lots of theory here. Okay, they given industry problem here. We have to formulate the LPP. We have to convert that problem into the linear programming problem. Okay, always ask in exam for the 6 marks. There are few steps how to formulate the LPP. Before starting that steps, मी एक एक्झाम्पल घेणार आणि एक्झाम्पल वरून तुम्हाला सगळं एलपीपी कसा फॉर्म्युलेट करायचा ते सांगणार आहे. मग ते एक्झाम्पल झाल्यानंतर आपण बघू की स्टेप्स काय आहेत, म्हणजे मग तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर होईल. ओके, डिरेक्टली वी विल गो थ्रू द वन एक्झाम्पल. एक्झाम्पल खूप मोठं आहे, मी बोर्डवर लिहिणार आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर मी त्याचं जे फॉर्म्युलेशन आहे त्याच्यासाठी मला एक्झाम्पल इरेज करावं लागणार आहे. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ एक्झाम्पल. See, this is my example. Example is very bulky. Okay. We have to formulate this example into the LPP or mathematical form. Okay. So, read it carefully.
एक एक लाईन केअरफुली वाचायची, फुल स्टॉप कॉमा आला की थांबायचं, जे कळलं आहे ते लिहून काढायचं, हळूहळू जायचं. ओके. जनरली दे आस्क फॉर्म्युलेट अबाउट LPP अप टू दिस ओनली इन अ एक्झाम पेपर. एक्झाम पेपरमध्ये फक्त प्रॉब्लेम इथपर्यंतच असतो, ह्या पुढचे वर्ड्स ते देत नाही. वी हॅव टू आयडेंटिफाय की कॉस्ट आहे की प्रॉफिट आहे. इफ दे आस्क फॉर कॉस्ट, झेड शुड बी मिनिमम. ओके. इफ दे आस्क फॉर प्रॉफिट, झेड शुड बी मॅक्सिमम. ओके. कॉस्ट आहे, कॉस्ट कधीही कमी असायला हवी, त्याच्यामुळे काय ती मिनिमम असते. ओके. आणि जर त्यांनी म्हटलं असेल प्रॉफिट असेल तर काय मॅक्सिमम. ओके. जनरली हे वर्डिंग्स ते देत नाही एक्झाम मध्ये. सो वी हॅव टू आयडेंटिफाय कॉस्ट आहे, सो इट शुड बी मिनिमम. प्रॉफिट आहे, इट शुड बी मॅक्सिमम. क्लिअर? I'll erase this question. Then we'll go through the solution. तुमच्या बुकमध्ये पण आहे, ठाकूरच्या बुकमध्ये हे एक्झाम्पल मी लाईन बाय लाईन रीड करते. आणि फर्स्ट काय करायचं, एक मेथड मी तुम्हाला सांगते. जेव्हा पण आपण प्रॉब्लेम रीड करत असतो त्याच्यानंतर त्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. ओके. वन्स वी कन्वर्ट इन टू टॅब्युलर फॉर्म, आपल्याला फॉर्म्युलेशन करायला सोपं जातं. ठीक आहे. लाईन बाय लाईन रीड करायचं आणि लिहून काढायचं टेबल. A and B are two types of fertilizer. ओके. मी इथे A आणि B लिहिते. हे काय दोन टाइप्सचे फर्टिलायझर्स आहेत. ओके. अवेलेबल ॲट ₹30 kg and 50 kg रिस्पेक्टिव्हली. A हा 30 kg ला आहे आणि B हा 50 kg ला आहे. ठीक आहे. 50 per kg. नेक्स्ट काय आहे, फर्टिलायझर ए कंटेन पोटॅश, नायट्रोजन अँड फॉस्फरस. ओके. मी इथे लिहिते पोटॅश, बिकॉज ए मध्ये पण पोटॅश आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, बी मध्ये पण आहे, म्हणून मी इकडे लिहिते. ओके. नायट्रोजन टेबल करता आला पाहिजे. ओके. फॉस्फरस, so see, A contain how much potash? It is 20 unit. Okay. Then nitrogen is 10 unit. Then phosphorus is 40 units. Okay. And B contain 15 units of potash, 20 units of nitrogen and 10 units of phosphorus. Okay. इतकंच त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर एक लास्ट स्टेटमेंट काय आहे बघा, द रिक्वायरमेंट. ओके. आय राईट हिअर रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट ऑफ पोटॅश. किती आहे पोटॅशसाठी रिक्वायरमेंट? 1800 आहे. नेक्स्ट नायट्रोजनची आहे 1700 आणि फॉस्फरसची आहे 1600. हा सगळा डेटा थेरी पार्ट मध्ये दिलेला आहे आणि मी त्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. नथिंग एल्स. सो रीड केअरफुली, लाईन बाय लाईन रीड करायचं. कॉमा आला, फुल स्टॉप आला की थांबायचं, जे समजलं ते लिहायचं. क्लिअर? दिस इज अ कॉस्ट. ओके. नाव फॉर्म्युलेट द LPP. सी आन्सर बघा किती सोपं आहे. ओके. ठरलेलं काय आपलं की कॉस्ट मिनिमाइज करायची आहे, सो झेड शुड बी मिनिमाइज. सो मिनिमाइज झेड इक्वल टू, ओके, ही कॉस्ट आहे बरोबर, ए आणि बी ची. सो व्हॉट वी राईट हिअर, दिस इफ एक्स अँड वाय, वेट let x unit of fertilizer is A, okay, and y unit of fertilizer is B. So my decision variables are x and y. जर A हे फर्टिलायझर
एका पर युनिटला 30 रुपीजला जात असेल तर एक्स हे फर्टिलायझर किती रुपीजला जाणार? 30 रुपीज, 30x रुपीज. ओके, so Z is minimum here because cost is given. Minimum Z equal to 30x plus, and combinedly I write here plus y. Okay, this is my objective function. Objective function. Okay, then next part I write here. This is my requirement. Okay, subject to the constraint. Subject to, see what are the constraints here? Constraints are, see, 20 unit of potash for 1A type of fertilizer, single unit of fertilizer. So X unit of fertilizer, it is 20X plus 15Y. Okay, availability of total requirement is given. Requirement of total potash is, so requirement is given, use greater than equal to sign, it is 1800. Okay, again similarly for nitrogen, 10x plus 20y greater than or equal to 1700. Similarly for this, x plus 10y greater than or equal to 1600, and xy should be positive because they are fertilizers. They कधी निगेटिव्ह नसणार आहे. ओके, ते x unit of fertilizer आहे, निगेटिव्ह नसणार आहे, so they are positive. This is my answer. From this we will get the 4 marks. Okay, we called it as a formulation of LPP. याला आपण म्हणायचं फॉर्म्युलेशन ऑफ LPP. नेहमी लक्षात ठेवायचं, जर एक्झाम्पल मध्ये रिक्वायरमेंट दिलेली असेल, रिक्वायरमेंट, तर जे हे तुमचे कन्स्ट्रेंट आहेत त्यांना ग्रेटर दॅन टाईप द्यायचा. जर अवेलेबिलिटी दिलेली असेल तर लेस दॅन टाईप ठेवायचा. जर कॉस्ट दिलेली असेल तर झेड हा मिनिमम घ्यायचा. झेड शुड बी मिनिमम, कॉस्ट मिनिमम झेड. प्रॉफिट दिलं असेल तर झेड काय घ्यायचं, मॅक्सिमम घ्यायचं. ओके, these are the key points. Remember this. Take a screenshot. Now see how to formulate the LPP because it is asked in exam. There are some steps formulation of LPP. Theoretical part. त्या अगोदर आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे की फॉर्म्युलेशन कसं करायचं. आता आपण थिअरॉटिकली बघू. ओके, स्टेप 1. आपण सगळ्यात सुरुवातीला काय केलं होतं, एक्स आणि वाय आयडेंटिफाय केले होते. ओके, सो दॅट इज आवर फर्स्ट स्टेप. आयडेंटिफाय डिसिजन व्हेरिएबल. एक्स and y we called it as a decision variable. Okay, आता डिसिजन व्हेरिएबल्स कुठले असतात, ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ विच आर फाउंड बाय सॉल्विंग द LPP. ओके, तर डिसिजन व्हेरिएबल्स आपण एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये लिहित असतो. आता आपण लिहिले एक्स काय होता, नंबर ऑफ युनिट्स ऑफ फर्टिलायझर्स ए, नंबर ऑफ युनिट्स ऑफ फर्टिलायझर बी. प्रॉब्लेम मध्ये जे काय प्रोडक्शन असतं ते प्रोडक्शनला आपण एक्स आणि वायने डिनोट करायचं असतं, त्याला म्हणायचं डिसिजन व्हेरिएबल. ठीक आहे. स्टेप 2, आयडेंटिफाय ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कसं आयडेंटिफाय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. काय करायचं याच्यासाठी, झेड फंक्शन याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असं म्हणतो आपण, बरोबर. इट मे बी मिनिमाइज और मॅक्सिमाइज. एकतर ते मिनिमम असेल किंवा मॅक्सिमम असेल. मग ते ओळखायचं कसं, इफ दे गिवन प्रॉफिट आर झेड शुड बी मॅक्सिमम. ओके, इफ दे गिवन कॉस्ट झेड शुड बी मिनिमम. ओके, लिहायचं कसं ते, झेड इक्वल टू सम C1 x प्लस C2
y. This is my objective function. Okay. Now, step 3. Identify the constraint. Constraints. The constraints कसे आयडेंटिफाय करायचे? जो काही तुमचा टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण डेटा कन्व्हर्ट करतो त्या डेटावरून आपल्याला कन्स्ट्रेंट आयडेंटिफाय करायचे असतात. मग ते कुठल्या फॉर्म मध्ये असतात? ते असतात या फॉर्म मध्ये a11x1 प्लस a12y ओके प्लस ओके मी दोनच व्हेरिएबल घेते. इट इज लेस दॅन मे बी इक्वल टू मे बी ग्रेटर दॅन b1 मीन्स सम कॉन्स्टंट. ओके आताच आपण एका एक्झाम्पल मध्ये बघितलं आहे कन्स्टंट कसे फॉर्म करायचे. ओके मे बी 2 कॉन्स्टंट असतील, 3 असतील, 4 असतील. ओके त्यांचा टाईप कसा डिसाईड करायचा हे मी तुम्हाला सांगितलंय. कसा डिसाईड करायचा? जर रिक्वायरमेंट असेल तर नेहमी ह्या इक्वेशनचा जो टाईप आहे तो ग्रेटर दॅन घ्यायचा. ओके अवेबिलिटी असेल अवेबिलिटी असेल तर तो लेस दॅन टाईप असणार. आणि जर डिरेक्टली मेन्शन केलं असेल इक्वॅलिटी तर डिरेक्टली इक्वलचं साईन घ्यायचं. ओके आणि जी फोर्थ स्टेप्स आहे ते म्हणजे डिसिजन व्हेरिएबल काय लिहायचे? नॉन निगेटिव्ह लिहायचे. म्हणजे ते ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे बिकॉज ते प्रोडक्शन आहे. ठीक आहे. दिस इज द फॉर्म्युलेशन ऑफ एलपीपी. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके आता आपण जे काय पोटॅश, नायट्रोजन आणि फॉस्फरसचे एक्झाम्पल बघितलं. ठाकूरच्या प्रत्येक बुकमध्ये एक्झाम्पलचे फॉर्म्युलेशन जे आहे ते चुकलेलं आहे. आपण जो केलेला आहे तो करेक्ट आहे. सो फॉलो my rules, my methods. Okay, thank you. In the next session we will see the more examples on the formulation of LPP. पुढच्या सेशन मध्ये आपण बघूयात बरेचसे एक दोन तरी एक्झाम्पल थेरी दिलेली असेल. ओके दे गिवन थेरी. ओके वी कन्वर्ट इट इनटू टॅब्युलर फॉर्म देन LPP फॉर्म्युलेशन. ओके नेक्स्ट सेशन मध्ये मी हे कव्हर करणार आहे 2-3 एक्झाम्पल्स. ओके देन ग्राफिकल फॉर्मॅटकडे आपण जाऊयात. स्टे ट्यून, शेअर अँड सबस्क्राईब टू युअर फ्रेंड्स. थँक्यू सो मच.